स्वातंत्र्यदिनीच मराठवाड्याचे प्रवेशद्वार असलेल्या शेळगाव व वाणेवाडीमधील विद्यार्थी रस्ता दुरुस्तीच्या मागणीसाठी तिरंगा घेऊन उतरले रस्त्यावर। रस्त्याच्या मागणीचा 25 वर्षांपासूनचा संघर्ष, ग्रामस्थांमध्ये संतापाची लाट। बार्शी तालुक्यातील शेळगाव हे मराठवाडा हद्दीलगतचे सीमावर्तीय भागातील गाव। या गावातून मराठवाड्यातील तुळजापूर, काटी, सावंतवाडी व वाणेवाडी आदी महत्त्वाच्या गावांना जाणारा रस्ता आहे। हा रस्ता पश्चिम महाराष्ट्र व मराठवाडा या विभागाला जोडला जाणारा अत्यंत महत्त्वाचा रस्ता आहे। हा रस्ता शेळगाव या गावाच्या पूर्व दक्षिण कोपऱ्यातून पुढे मराठवाड्याला मिळतो। शिवाय सोलापूर बार्शी या महामार्गाला देखील तो रस्ता मिळतो। त्यामुळे या रस्त्याने शेतकरी, विद्यार्थी, व्यापारी आदींच्या माध्यमातून मोठी दळणवळण सुरू असते। हा रस्ता गेली 25-30 वर्षांपासून वाहतुकीस योग्य नाही। रस्त्यावर पूल नसल्याने रस्ता अतिवृष्टीच्या काळात पाण्याखाली जातो। रस्त्याच्या कडेला काटेरी झाडाझुडपांनी वेढा घातला आहे, त्यामुळे रस्ता दिसत नाही। चिखल होत असल्याने दुचाकी, चारचाकी वाहने, बैलगाडी आदी वाहने जात येत नाहीत। त्यामुळे या ठिकाणी वाणेवाडी लगतच्या परंतु शेळगाव हद्दीतील बसवेश्वर नगर भाग 1 व 2 मधील रहिवासी, शेतकरी, शेतमजूर, दूध उत्पादक, शाळकरी मुले, व्यापारी यांना प्रचंड हाल अपेष्टा सहन कराव्या लागत आहेत। सध्या शेळगाव पाझर तलाव संततधार पावसामुळे तुडुंब भरला असून त्याचा सांडवा दुतर्फा वाहत आहे। यामुळे स्थानिक रहिवाशांचे प्रचंड हालाहाल सुरू आहेत। शेतीची कसलीही कामे करता येत नाहीत, त्यामुळे मोठे नुकसान होत आहे। शाळकरी मुलांना या अडचणीच्या रस्त्यामुळे शाळेला सक्तीने सुट्टी घ्यावी लागत आहे। दिवसेंदिवस नागरिकांमध्ये असंतोष व संताप वाढत आहे। हा रस्ता दुरुस्त होऊन मिळावा म्हणून शेळगाव, वाणेवाडी येथील ग्रामपंचायत सदस्य, सरपंच, तंटामुक्त समिती सदस्य तसेच जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक, शिवाय स्थानिक शेतकरी दयानंद बादगुडे, बळीराम बादगुडे, उत्तम अडसूळ, योगेश काटकर, केरबा बादगुडे, प्रवीण बादगुडे व जितेंद्र मिर्जे वगैरे लोकांनी प्रशासनाला अनेक लेखी निवेदने दिली आहेत। लोकशाही दिनात देखील मागणी केली होती। शिवाय मुंबई येथे मंत्रालयाच्या लोकशाही दिनात देखील याबाबत निवेदन दिले आहे। यासाठी धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपनेत्या अस्मिता गायकवाड, बार्शीचे आमदार दिलीप सोपल यांच्या माध्यमातून देखील पाठपुरावा सुरू आहे। परंतु प्रशासन मात्र सुस्त आहे। सीमावर्ती या भागातील रस्ता असल्याने अधिकार क्षेत्राच्या कारणावरून प्रशासन या मागणीकडे दुर्लक्ष करत आहे। त्यामुळे याचा उद्रेक स्थानिक रहिवासी, शेतकरी व विद्यार्थी वर्गात वाढत आहे। आज 79व्या स्वातंत्र्यदिनी लहान बालक, विद्यार्थ्यांनी हातात तिरंगा घेऊन सदर रस्त्यावर उतरून आपला संताप व्यक्त केला। यावेळी शेतकऱ्यांनी देखील पुन्हा या अनोख्या आंदोलनातून रस्ता दुरुस्तीची मागणी लावून धरली आहे। जय जवान जय किसान। आज 15 ऑगस्ट साजरा करण्यासाठी आम्हा शाळकरी विद्यार्थ्यांना इथे पाणी असल्यास आम्हाला जाता येत नाही। इथून शेळगाव मध्ये आमची शाळा 1.5 किलोमीटर आहे। या रस्त्याची अवस्था पूर्णपणे अकराळ विक्राळ आहे व इथे पाणी असल्यास आम्हा शाळकरी विद्यार्थी इथून 10 ते 15 किलोमीटर वाणेवाडी इथून 15 ऑगस्टलाच नव्हे तर कालव्यात इतर वेळी कधीही पाणी आले की आम्हा विद्यार्थ्यांना व इतर शेतकऱ्यांना वाणेवाडीहूनच जावं लागते। या शाळकरी विद्यार्थ्यांकडून प्रशासनाला विनंती आहे, हे बाल विद्यार्थी करत आहेत। या कालव्यातून पुढील 2026 या वर्षी 26 जानेवारी या दिवशी आम्ही शाळकरी विद्यार्थी या पक्क्या रस्त्यावरून वर पुलावरून आनंदाने व हसत खेळत जाऊ। आणखी एकदा प्रशासनाला विनंती करतो। आम्हा सर्व बाल विद्यार्थ्यांतर्फे सर्वांना हार्दिक शुभेच्छा। आज 15 ऑगस्ट म्हणजे स्वातंत्र्य दिन। सर्वांना 15 ऑगस्टच्या शुभेच्छा। हा रस्ता 15 ऑगस्टचा साजरा करण्यासाठी विद्यार्थी आणि शेतकऱ्यांना सुद्धा जाता येत नाही। हा रस्ता फारच दुरावस्था झालेली आहे। ह्या रस्त्याची 20-25 वर्षापूर्वी हा रस्ता तयार झाला, त्यानंतर कुठल्याही प्रशासनाने किंवा कुठल्याही नेत्याने याच्याकडे लक्ष दिले नाही आणि याची दुरुस्ती केलेली नाही। तरी आम्हा शेतकऱ्यांची व इथल्या वाणेवाडीच्या विद्यार्थ्यांची गैरसोय टाळण्यासाठी सरकारने हा रस्ता लवकरात लवकर दुरुस्त करून आम्हाला आमची गैरसोय दूर करावी, एवढीच आमची विनंती आहे।